येणारी रेपची प्रत्येक केस ही खरी नसते. त्यामधल्या काहीच केसेस ह्या खऱ्या असतात. बऱ्याच वेळेस केसेस ह्या ज्या आहेत त्या गैरसमजुतीतून दाखल झालेल्या असतात. एक आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक उदाहरण देतो. एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाने स्पष्ट सांगितलं की बघ, मी इथं माझं करिअर घडवायला आलोय, मी खूप प्रॅक्टिकली मुलगा आहे, मैत्री ठेवू, फिजिकली राहू, मी काही लग्नाचं वचन देत नाही, मी असं आहे. त्याने स्पष्ट सांगितलं. पण मुलगी म्हणली ठीक आहे, आपण मित्र म्हणून राहू. मग दोघं मित्र म्हणून राहिले. परंतु नंतर त्याला आउट ऑफ कंट्री जायचं होतं, त्याला त्याचं करिअर बघायचं होतं, लग्नाच्या गाठीत पाडायचं नव्हतं. पण ह्या बाईलाच इच्छा होती, नाही मला गाठीत पाडायचं, लग्नच करू वगैरे वगैरे. आणि त्याला स्पॉईल व्हायचं नव्हतं, त्याला आउट ऑफ कंट्री जाऊन दुसरं ते काही प्रोफेशन आहे ते बघायचं होतं. मग तो नाही म्हणल्यानंतर ही पोलीस स्टेशनला फक्त त्याला भीती दाखवायला गेली. हिने काय केलं की आपण पोलिसांमध्ये जाऊ, पोलिसांना सांगू, म्हणजे भीती होईल आणि मग आपण हे करू. मग पोलिसांनी तसंच केलं. त्याला बोलवलं फोन करून की बाबा ये इकडे, काय म्हणते, असं आहे, बसू. मग हा आला. हा म्हणला साहेब नाही, मी सांगितलं होतं हिला वगैरे वगैरे, असंच आहे आणि नाही करू शकत. मग तिला राग आला, नाही म्हणे मला कंप्लेंट द्यायचीच. मग तिने ती कंप्लेंट दिली. FIR ची कंप्लेंट दाखल झाली. नंतर हिला खूप पश्चाताप झाला. तर कधी कधी अशा प्रकारच्या केसेस होतात.